दरवर्षी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती पाणी साचण्याचं कारण म्हणजे आपण आता पाहणार आहोत। आपण जर बघितलं तर आपण आता वसई हद्दीतील या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या नाल्यापाशी उभा आहोत। हा मुख्य नाला आहे आणि याच नाल्याच्या बाजूला मुंबईवरून जी येणारी माती आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये टाकण्यात आलेली आहे। जवळपास या महामार्गाच्या कडेला मुंबई लेनवरती शेकडो गाड्या ज्या आहेत ह्या मातीच्या टाकण्यात आलेल्या आहेत आणि हीच माती पावसाळ्यामध्ये महामार्गावरती येऊन या ठिकाणी प्रचंड अशी वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर अपघाताच्या संख्येत देखील वाढ झालेली आहे। त्यामुळे ही माती लवकरात लवकर या ठिकाणाहून हटवावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे। आपल्यासोबत काही स्थानिक गावकरी आहेत। सर, काय सांगणार, कसा परिणाम आहे या ठिकाणी? मुंबईची गाड्या येऊन टाकून जातात। आम्ही वारंवार त्यांना कंप्लेंट करतो, करत नाही। त्यांना टाकायचे 3000 रुपये भेटतात, येऊन टाकून जातात। किती माती भरावं या? बघा ना, हे पूर्ण टाकलेलं आहे। इथून ते चिंचोटीपासून तर रस्त्यावर पूर्ण टाकतात। काय बघा ते साईडला कचरा, मुंबईचा जो पण कचरा टाकतात। काय याचा फटका बसू शकतो पावसाळ्यात? ॲक्सिडेंट झाला आता 4 दिवस अगोदर, मोठा ॲक्सिडेंट झाला। पावसात पूर्ण माती रस्त्यावर येणार ना, पाऊस आला तर पूर्ण रात्री रस्त्यावर। निश्चित आपल्यासोबत या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत। सर, काय सांगणार, आपण याबाबत वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु या ठिकाणी तशीच माती पडू नये। बघा, ह्या हायवेच्या लगत 2 प्राधिकरण आहेत। हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ज्याची बाउंड्री त्या लाल बोर्डापर्यंत आहे, तिथपर्यंत हद्द ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे। आणि त्याच्यानंतर जे असेल मग तिकडचे जिल्हा नियोजन समिती असेल किंवा वसई विरार शहर महानगरपालिका, मुळात हायवेच्या लगत ह्याच्या बाउंड्रीपर्यंतची जबाबदारी पूर्णपणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असते। आता तुम्ही जर तो नाला बघितला तर नाल्यामध्ये दगडी आहेत, कचरा आहे, माती आहे, सगळं आहे। म्हणून हा डम्पिंग ग्राउंडवर आपण उभे आहोत असं वाटतं। आणि हे दरवर्षीचं नाटक आहे। दरवर्षी असं कचरा पडणार, दरवर्षी सामान्य जनतेचा टॅक्समधला पैसा खर्च करणार साफ करण्यासाठी, आणि पुन्हा पुन्हा तेच। मुळात म्हणजे हे पूर्ण देखरेख करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पेट्रोलिंगचे कार व्हेकल असतात। हे व्हेकल कुठल्याही प्रकारचं नियोजन करत नाही, कुठल्याही प्रकारची आजपर्यंत कारवाई केली अशी अजूनपर्यंत आम्हाला बरं माहिती नाही। आणि ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग हा जो आहे हा पाण्याखाली यावर्षी पुन्हा बुडणार। काय परिणाम होऊ शकतो त्याचे? ह्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात फटका पडणार। शाळेतले विद्यार्थी असून दे, नोकर-चाकर असून दे, किंवा 2 राज्यांना जोडणारा महामार्ग किंवा त्याला लागून असलेली वसई विरार शहर महानगरपालिका ही आता भरमसाठ वाढत चाललेली आहे। आणि त्या अनुषंगानेच हा जो फटका आहे महानगरपालिकेला जरी पडला असेल तर लगत असलेल्या वसई विरार, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्हा, सोबतच मीरा भाईंदर हे सुद्धा या वाहतूक कोंडीमध्ये जाळ्यात यावर्षी सापडणार आहेत। तुम्ही काय सांगणार सर, या ठिकाणी कशी परिस्थिती आहे? तुम्ही जर बघितलं तर हा जो रोड बनवला, हा माझ्या मुलीला कधी फिरायला निघायचं असेल तर ती सांगते जम्पिंग जपाक रोडला निघू आपण। तर रोड तर खराब झालेलाच आहे। त्यानंतर तुम्ही बघितलं तर रोडवर पाणी जमतंय, तर पाणी वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्यामुळे नागरिकांमध्ये एक तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे। आणि त्यातच आता जर पाऊस पडला तर नक्कीच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळेल। परंतु प्रशासनाने यावरती कारवाई करून ही माती लवकरात लवकर या ठिकाणाहून हलवावी अशी मागणी देखील आता जोर धरत आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, वसई।